ए चला आज ड्रायव्हर रे फुल एन्जॉय करू कृष्णाकडे जाऊन बसतो आपण कुठेतरी मस्त एन्जॉय करू तुला पण काय काम जमते नाही ना होय गँग कुठं चालली आज संडेला? अरे भाऊ तुझ्याकडे आलो होतो म्हणलं आज संडे करू एन्जॉय म्हणलं करशील खर्च नाही केला तर मी आहेच की तुझा भाऊ काय साठी आहे. अरे तुम्हाला काय दारू पिण्याशिवाय दुसरं काय सुचतं का नाही? करायवर आलं म्हणजे काय दारू प्यायचा वार आहे का? काय हो रोहिदास भाऊ कधी सुधारणार आहेत का नाही? हे भाऊ तुला द्यायचं का बोल माझी बॉडी बघ वयाच्या 10 वर्षापासून दारू पिते तू मला नको ज्ञान देऊ तुला यायचंय का बोल. अरे दारू पितो म्हणजे काय लय मोठेपण झालं का तुझं? का लय मोठं काम करून आला? अरे दारू आहे ना, दारू स्लो पॉइझन आहे, एकदम जीव नाही घालवत, हळू माणसाचा जीव घेते. आणि कसा तुला बघायचं असेल ना दारूमुळं काय अवस्था होती, चल माझ्यासोबत तुला डेमो लाईव्ह उदाहरण दाखवतो. चल हे बघ, हा समीर आहे, समीर मित्र आहे माझा. काय आज दारू पिऊन ह्याची अवस्था बघ काय झाली. ह्याला चालता येत नाही, ह्याला बसता येत नाही, ह्याला झोपता येत नाही, ह्याला ढोंगान घसरून चालावं लागतं. कशामुळं? फक्त आणि फक्त दारूमुळं. आज दारूमुळे ह्याची अवस्था बघ. कोणी ह्याला बघत नाही, जेवायला कोण देत नाही, प्यायला पाणी देत नाही. आज जी मित्र ह्याच्यात गळ्यात गाळा घालून दारू प्यायची एकत्र, आज कोण विचारत नाही. आणि ह्यानी ही अवस्था स्वतःहून करून घेतली, हातभट्टी पिऊन पिऊन. हा काय डायरेक्ट असा झालाय का? नाही, हळूहळू झालाय. हा पहिलं भारत गॅस मध्ये कामाला होता, ह्याची पण बॉडी तुमच्या सारखीच होती, सिलेंडर उचलून डिलिव्हरी द्यायचा वस्तीमध्ये. काय आणि पण फक्त दारूमुळे आज ह्याची ही अवस्था आहे. ह्याचा पाय सुजलाय, ह्याचे डोळे पिवळे झालेत, ह्याला काय हालचाल करता येत नाही. कशामुळं? फक्त आणि फक्त दारूमुळं. बघितलं, तुम्हाला हाताने अशी अवस्था करून घ्यायची का तुमची? अरे चांगला परिवार आहे, चांगले कामाला जात आहे, कशाला तुम्हाला खाजून अवदान आणायचंय? चांगलं राहावा, चांगलं जागा की. हा तुमच्या मुलाबाळांकडे कोण बघणार नंतर? तुम्हाला पण असं खरडत चालायचंय का? आणि आताची लेटेस्ट न्यूज आहे, इकडं हातभट्टीमुळं विषबाधेमुळं 18-20 जण मेलेत पुण्यामध्ये. तरी तुमची डोकं सुधरत नाही, तरी पण तुम्हाला प्यायचंय. म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवासोबत खेळायला लागलेत. कळलं का? का दारू नाही पिलं तर तुम्हाला जेवण नाही जाणार? होय, नाही जाणार का? ह्याच्याकडे बघून तरी सुधरा जरा. आता तरी तुमचे डोळे उघडले असतील, कळलं असं दारूमुळं काय होतंय. भले आता तुमची बॉडी अशी आहे, पण अशी बॉडी व्हायला वेळ नाही लागणार. कळलं ना? तर मित्रांनो, तुम्हाला पण माझं हेच सांगणं आहे आमच्या टीमच्या माध्यमातून, की दारूला अवॉइड करा, दारूला नाही म्हणा. भले ती हातभट्टी असू, देशी असू, रम असू, विस्की असू, दारू ही दारूच असती. आणि दारूमुळं तुमचा जीव जात नाही, तर तुमच्या कुटुंबाचा ही सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा.